हे पक्षी कोणते? भांडणं करू नका, भांडणं करू नका. एक काम करू आपण, चालता चालता असे गप्पन काय बोलतो ना काही झाडा मागून. कृष्णाचं भावकी 4 वाजले. वाजले मग 12 जरी वाजले राहते घरी जायला का जाणी चांगले जाणी काही नाही, आपण ताण नाही घेत. काकडे घरचं जायचं 4 वाजेपर्यंत म्हणून पुढे जायचं म्हणून फिरायला. हा, आम्हाला जायचं होतं विरुळा. संध्याकाळी बायको जाणार तुम्हाला घरी. आता विरुळ आहे ना, उद्या उद्या उठ चालला विरुळ पळून आला उद्या उद्या जाऊन दर्शनला विरुळाच्या. हे किती मजा, इथे किती मजा आहे बघ ना. पाणी काय पाणी आहे, काय जंगल आहे, काय लाकडं आहे. त्याच्या आजकाल जर आपण घेऊन आलो असतो ते आपल्या गाडीवर वापस घेऊन जाणार पडत. लोणार सरोवर, इट्स अ मोकार जंगल. आता रस्ता बघा, रस्ता मध्ये आता आम्ही ओढून चाललो इकडे बघा. ही गोष्ट समजली तुम्हाला. अरे अरे आली, अरे आली. बालीची बुद्धी. म्हणून मला त्याला विचारा वाटत तुला गुरुजी कोणता. त्याला गुरुजी ना 4 किलोमीटर 500 मीटर पुढून तिथून वरून काय पाणी आता आता दिसलो क्लिअर. आता बघा क्लिअर पाणी, भरपूर पाणी. काळी घ्या राहू द्या भाऊ, पुढं काळे घ्या, 200 सगळं पुढे काढा घ्या, मला पण राहू द्या. फोन आला रे कोणी ते होते 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 होते. होय, वरपा इकडे धारका दिसते.
जंगल वर थोडंसं इकडे जंगल इकडे झाडं. हम इधर सागर की छुट्टी करने को आए थे, उसको देखने को आए थे ना तुमको. मैंने वो सागर के रिपोर्ट डाले ना. हाँ वो आदमी था ना तो उसको छुट्टी करने करके जंगल में लाने का था. अभी मैं पांचाल आया था, इधर गणेश आया था और हमके 5 जने आए थे. वो उधर इसको पैसे की जरूरत थी ना, तो उसके भाई के पास पैसे नहीं थे तो हम इधर आए थे. हाँ वो नहीं, वो सागर की जरा सीरियस कंडीशन थी. वो कुछ बोल रहा नहीं, सुबह उसको झटका आया था. हाँ वो झटका आया था. वो सुबह से बोल रहा था, बातें कर रहा था, मगर आज जो है ना सुबह से वो कुछ बातें नहीं कर रहा, हिल रहा है, कुछ नहीं. वेंटिलेटर बदला, लोनर छोड़ो. हाँ अभी वेंटिलेटर पे है और वेंटिलेटर से एम्बुलेंस में उसको शिफ्ट कर दिया. हाँ हो गिरते गिरते बच गया. मैं गिरने को आया था. हाँ रास्ता बहुत डेंजर है. थोड़ा सावकाश तुरंत तो सावकाश बोलो, धीरे चलो, संभाल के चलो. बच्चों लोग थोड़ा संभाल के चलो. हाथ एक दूसरे का पैर पकड़ के चलो. अरे पैर नहीं हाथ पकड़ के चलो. म्हणजे आपली किंमत त्याला कळली बा. आप देखो हम पहुँचे हैं, एक महादेव मंदिर आया है. हम इधर लोनासर में सबके लास्ट में एक महादेव मंदिर है. आपने कभी देखा नहीं होगा, शायद आप देख लो वीडियो में. कबाव इधर आना भी चाहिए आदमी ने. हाँ देखो नजरिया जूनी पुरानी ये जो वास्तु है इसको भी देखना चाहिए. हाँ? दिखाओ. आओ दिखाओ दिखाओ. आओ दिखाओ. वाओ. ये मंदिर को जाने का आप लोग. अरे रुको, मंदिर में चलो. ये पुराना मंदिर है. अरे पुराना मंदिर नाही, मराठीमध्ये सांगा. मराठीत सांग. तुम्ही सांगा, बोला. मराठीत सांगा. तुम्ही सांगा मराठीत. हे मंदिर आहे अतिप्राचीन. मला असं वाटतं हे 12व्या शतकामध्ये यादवकालीन राजांच्या कालखंडामध्ये याचं बांधकाम झालं असेल. वाव. मला असं वाटतं की हे जी पडझड आहे ही मुघलांनी केलेली पडझड असू शकते. बराबर बराबर. कारण की प्राचीन भारतीय हिंदू राजांनी इतकी अतिशय सुंदर कलाकृतीचं निर्माण केलं होतं. बराबर. मुघलांना कधीच पसंत नाही पडली. हे मुघल लोकांना डोळ्यात आलं ही गोष्ट. आणि त्यांनी त्याची पडझड केली. हे बघा ही पडझड सर्व मला त्यांनीच केलेली वाटते. हो दाखवतो मी व्हिडिओ मार्फत. मला ते माशा काही दिसत नाही. माशा दिसत नाहीये मला सरोवर मध्ये. हे बघा ही काय सुंदर कलाकृती, काय सुंदर. हे हो. बघा हा ही हो. चक्री कशी बनवली आपण. आता ही जी मूर्ती दिसते हो. त्या मूर्तीची बी तोडफोड केलेली आहे. हो बरोबर. हो अजून इथं मूर्त्या असतील बघा का. आता ही जे हे नागाचं नक्षी दिसतंय. बराबर. हे लोणार सरोवर. आता तुम्ही आपण कुठे आलो, खालच्या स्टेपला आलोय ना. आपण खालच्या स्टेपला आलोय, सर्वात खालच्या स्टेपला. भरपूर मोठं सरोवर आहे. नाही म्हणता म्हणता सरोवर कशाचं इथं हे पिल्लर होते इथे नदी काय म्हणते याला, हे एकदम मोठं सरोवर आहे, छोटं सरोवर नाही. खांब असते. पाणी थंड आहे का हो? आपण कुठून आलो काही दिसत नाही आपल्याला. हे काय हे सगळं तोडून ताडून फेकून दिलं बाजूला. याच्यावर टप्पा असन तो. पहा ना हे काय बांधकाम सुंदर आहे, अति सुंदर. जेव्हा मशीन नव्हती, काही नव्हतं, इथं यायला जागा नाही. बरोबर आहे का? इथे यायला जागा नाही. आपल्याला पैप येता येत नाही. त्यांनी कोरले. आपण कुठून आलो तेव्हा तिथून आलो आपण. दिसतंय का वरती? हां कुठे? समोर दिसतंय का? हां हां तिथून नाही आलो आपण. हां. आपण या खिंडून आलो. ए आपण या खिंडून आलोय म्हणजे साहेब. कोण आलं का? मग उतर जागा खाली कुठं?
हेच वाघ मंदिर आहे. हे का या मंदिर बघू एकदा, यामध्ये मंदिर बघू. चेतावनी वाघ मंदिर. मंदिर पर में मंदिर के ऊपर जैसे बढ़ने के कारण पानी में प्रवेश ना करे. यात पाणी असल्यानंतर पाण्यात येऊ नका मंदिर. पाणी असल्यानंतर. बरोबर ना. किती जुनं काम आहे. बी लाईट लावा, टॉर्च लावा. वाजू टॉर्च लावा. टॉर्च लगाता हूँ मैं वीडियो बनाने के वास्ते. पाणीमध्ये नाही. हर हर महादेव. बम बम बोले शिव शंकर नमः. एक पिंड आहे आता, उलटी पिंड आहे. काम करणारे कमाल काल. ज्यांनी काम केलं त्यांची कमाल आहे. बघा मित्रांनो, हे लोणार सरोवर आहे आणि हे लोणार सरोवरच्या मध्ये वाघ मंदिर आहे. बघा किती पाणी आणि इकडं निसर्ग किती भारी आहे. हे भाऊ बघा शूटिंग घेत आहे त्यांच्या मोबाईलमध्ये. तुम्ही आले बुलढाण्याकडं तर एकदा नक्की भेट द्या लोणार सरोवरला. आणि हा निसर्गाचा नजारा एकदा बघा किती सुंदर दिसतोय. तर एक वेळ टाईम काढून आपल्याला हे बघायलाच पाहिजे. हे बघा इतकी उंची आहे.